कोल्हापूर शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या दरवर्षी वाढतेय। गेल्या 3 वर्षांपासून प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींचं पंचगंगा नदीऐवजी इराणी खणीत विसर्जन करण्यात येतंय। यंदाच्या विसर्जनासाठी महापालिकेकडून इराणी खण परिसरात योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती विसर्जनाचा मार्ग मिरजकर तिकटी बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी ते गंगावेश, रंकाळा स्टँड, रंकाळा टॉवर ते इराणी खण असा आहे। आज पोलीस प्रशासनाकडून या पारंपरिक गणेश विसर्जन मार्गाची पाहणी करण्यात आली। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी या पाहणीवेळी उपस्थित होते। विसर्जन मार्गावर कुठेही मिरवणुकीला अडथळा होणार नाही अथवा अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्यात। आज कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे कोल्हापूर शहरातील जो विसर्जनाचा पारंपरिक मार्ग आहे त्याची पाहणी करण्यात आली। यामध्ये मागील वर्षी जे गर्दीचा अनुभव होता त्या अनुषंगाने कुठेही चेंगराचेंगरी होऊ नये, भाविकांना देखील कुठली अडचण येऊ नये किंवा मिरवणुका बघणाऱ्या नागरिकांना त्या दृष्टीने पर्यायी बाहेर जाण्याचे मार्ग कुठले असावेत, त्या ठिकाणी कुठल्या उपाययोजना कराव्यात, त्याचबरोबर रस्त्यावर कुठल्या इमारती धोकादायक वाटतात त्या ठिकाणी कुठली हानी होऊ नये यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला पत्रव्यवहार करणे, त्यांना कळवणे या बाबतीमध्ये आज नियोजन करण्यासाठीची पाहणी करण्यात आलेली आहे। आणि येणाऱ्या आपल्या अनंत चतुर्दशीला जे महाद्वार रोडवर विसर्जनासाठी मिरवणुका निघतात त्यामध्ये मंडळांना त्याचबरोबर मिरवणूक बघण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये याची दक्षता प्रशासनातर्फे घेतली जाते।